सत्य असेल तेच दिसेल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावातील मळेवाडी डीपी वितरणचा डीपी जळाल्यानं परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे 1.5 महिन्यापासून वीज बंद आहे. वडकबाळ महावितरण यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी संतप्त झाले. तसेच मळेवाडी डीपीच्या ट्रान्सफॉर्मर गाळे एकमेकाला चिटकून डीपी जळत असून यावरील तर एकमेकांना जेंट होऊन डीपी जळत आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तरी सध्या जून महिना संपत आला असून ही पाऊस तसेच 1.5 महिना होत आला तरी जनावरांना पिण्याचं पाणी, पिकांना तसेच ऊसाला देखील नसल्यामुळे ऊस वाळत असून शेतकरी संतप्त झाले. गावातील मळेवाडी डीपी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं महावितरणकडे नवीन वीज वितरण बसवण्याची मागणी केली. याबाबत सहाय्यक अभियंता महावितरण यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनात म्हटलंय की गावातील मळेवाडी डीपी असलेले परिसरातील डीसीपी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून क्षमतेपेक्षा अधिक भार सहन करत आहेत. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात डीपी जळण्याचे प्रकार घडत असून ग्रामस्थांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागतोय. शेतकऱ्यांना अनेक वेळा महावितरण कार्यालयाशी चक्रा मारून देखील अद्याप नवीन डीपी बसवणे किंवा तातडीची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप केलाय. वडकबाळ महावितरण कार्यालयाचा मनमानी व दुर्लक्ष करणाऱ्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. वीज पुरवठा बंद असल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून शेती पंप बंद पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं जळालेला डीपी बदलून सुरळीत वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय. दक्षिण सोलापूर प्रतिनिधी शिवराज मुगळे. आम्ही सगळे सिंदखेडमधले शेतकरी आहे. आमच्या सगळ्यांचं शेतीपंप मळेवाडी डीपी येथे जोडलेले आहे आणि 20 मेला डीपी जळालेला आहे ते. तर आम्ही त्यासाठी पाठपुरावा कंटिन्यू वडकबाळ सेक्शनला करत होतो. तर B6 फॉर्म पाठवायचं असतं डीपी जळाल्यावर ते फिल्टर युनिटला. तर लगेच न पाठवता 8 दिवसांनी लेट पाठवले. आम्ही सारखं पाठपुरावा केलं तरी साहेब बोलले की असं पाठवले पण प्रत्यक्षात तिथं फिल्टर युनिटला त्यांचं ॲप्लिकेशन आलंच नव्हतं. ज्यावेळेस आम्हाला हे कळालं त्यानंतर आम्ही ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह मेत्रे साहेबांकडे गेले असता मेत्रे साहेबांनी जाब विचारल्यावर 1 जूनला म्हणजे डीपी 20 मेला जळाले होते तर 1 जूनला B6 फॉर्म पाठवले त्यांनी फिल्टर युनिटला ऑनलाईन. तिथून फिल्टर युनिटकडून ट्रान्सफॉर्मर ऑइल संपलं आहे म्हणून 5-6 दिवस पुढं ढकलून आमचं डीपी आत्ता जस्ट एक 7-8 दिवसाखाली आलेलं आहे. तर सगळे LT लाईन सगळे लूज गाळे आहेत. त्याचाही तक्रार आम्ही वडकबाळ सेक्शनला केलं होतं की बाबा लाईन वाढून घ्या ते नाही तर पुन्हा डीपी जळेल म्हणून. त्याचाही दाद आम्ही परत एक्झिक्युटिव्ह साहेब टोनपे साहेबांकडे गेलो इथं अर्ज दिला आहे. नवीन ऑलरेडी ओव्हरलोडेड डीपी आहे ते. नवीन डीपीसाठी सुद्धा अर्ज मागच्या वेळेस गणेश कांबळे साहेब असताना केलं होतं. ॲडिशनल डीपी किंवा नवीन डीपीसाठी आम्हा सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही विनंती केलं तर तसं प्रस्तावही त्यांनी पाठवले होते वरती. त्याचाही काही पाठपुरावा म्हणजे त्यांनी घेतले नाहीत किंवा निधी मंजूर केले नाही. आता पुन्हा लूज गाळे असल्यामुळे एकमेकांना तार स्पर्श होत होते. त्यातून काल संध्याकाळी परत डीपी जळाला आहे. याच्या आधी टोनपे साहेबांनी आदेश दिलं होतं की बाबा ते गाळे ओढून घ्या आणि मोटर चालू करून द्या शेतकऱ्यांना म्हणून. ते वडकबाळ सेक्शनकडून कुठलंही काम झालं नाही आणि ते काल परत डीपी जळालं आहे. याचं जबाबदार कोण? जवळजवळ 1.5 महिन्यापासून ऊसांना आमच्या पिकांना पाणी नाही आहे, जनावरांना पाणी नाही. कुठून पाणी आणायचं एवढं? आम्ही सगळे 2-2, 3-3 किलोमीटरवरून पाणी आणून जनावरांना किती लागणार आहे पाणी? कोण जबाबदार आहे? आम्ही कोणाला दाद मागायचं? 1.5 महिन्यापासून आम्ही इथं सगळे मेत्रे साहेबांकडे जातो, टोनपे साहेबांकडे जातो, परत वडकबाळ सेक्शनला जातो. त्या लूज गाळ्यासाठी आहे ना PO सुद्धा काढलेत मेंटेनन्ससाठी. ते कॉन्ट्रॅक्टरने ॲक्सेप्ट करून सुद्धा काम करेना. ह्याला आम्ही जबाबदार कोणाला विचारायचं एवढं आमचं समस्या आहे. हे लवकरात लवकर निवारण होण्यासाठी आम्ही न्यूज ह्या महावितरणाने लवकर लक्ष घालून ह्या समस्यातून आम्हाला मार्ग काढून द्यावे. एचडी तार लूज झाल्यामुळे आमची डेटी 2दा जळालेल्या आहेत. सध्या
ऊळ सगळं वाळू लागले त्या तरी आम्ही शेतकरी लई ह्याच्यामध्ये येतं वरनं पाऊस नाही काय नाही आणि जनावरांना पाणी नाही येत आणि गुरांना पाणी नाही येतं. त्यासाठी विनंती करतो की साहेबांना वाडूबाई साहेबांना विनंती करतो हात जोडून सांगतो की त्यांनी लवकरात लवकर टीसी बसून आणि आमचे तार पोल आहे ना इलेक्ट्रिक पोल आणि ओढावं असं साहेबांना विनंती करतो. आणि आमचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व आता सध्या तर पाऊस नाही, आता पाऊस गेलेला आहे. काल डीपी अजून पहिला जळालं होतं आणि दुसऱ्यांदा बी जळालेले तार सगळं चिकटू लागलेलं. जनावराला पाणी नाही. 1.5 महिना हेच हेलपाट मारला लागलो. वडकबळला गेल्यावर सोलापूरला जा म्हणते, जुनी मिला नंतर मंद्रुपला जा म्हणते. तर आमचं काय कोण दाद मागी नाही शेतकरी लोकांचं. एवढं सगळं डीपीचं आणि तार ओढायचं नवीन डीपीचं काम करून मिळण्याबाबत एवढंच विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.